Hello friends, welcome back again in TYBA class in the subject of International Trade Theory and Practice. अर्थात पुन्हा आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत आणि व्यवहार या तृतीय वर्ष कला वर्गाच्या अभ्यास विषयामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, मागच्या तासाला आपण लिऑन टॉपीचा विरोधाभास या संकल्पनेचा अभ्यास केला. आता या आधी आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वेगवेगळ्या सिद्धांताचा अभ्यास केला. आता या सिद्धांताचं प्रॅक्टिकल जे आहे ते व्यापार धोरणांच्या माध्यमातून कसं होतं याचा आपण अभ्यास करणार आहोत. व्यापाराचं धोरण म्हणजे काय की एखादा देश व्यापार करण्यासाठी कोणत्या धोरणाचा वापर करतो किंवा कोणत्या धोरणाचा अवलंब करतो. जगामध्ये दोन प्रकारचे व्यापारविषयक धोरणं असतात असं अर्थतज्ञांनी मान्य केलं आहे. म्हणजेच व्यापार धोरणाची जगामध्ये दोन भागांमध्ये विभागणी केलेली दिसून येते. त्यामध्ये पहिला भाग आहे व्यापाराचं धोरण हे मुक्त असावं किंवा त्याला फ्री ट्रेड पॉलिसी असं म्हटलं जातं. म्हणजे मुक्त व्यापार धोरण. आणि दुसरा जो पार्ट आहे व्यापार धोरणाचा त्याला संरक्षित व्यापार धोरण किंवा संरक्षणाचं व्यापार धोरण, प्रोटेक्टिव्ह ट्रेड पॉलिसी असं म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे की जगामध्ये 188 पेक्षा अधिक देश आहेत आणि प्रत्येक देश हा कोणत्या ना कोणत्या अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे किंवा त्याने कोणती तरी एक अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. अर्थव्यवस्थांच्या प्रकाराबद्दल सुद्धा आपल्याला माहिती आहे की जगामध्ये 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत. ज्यामध्ये प्रथम भांडवलशाही अर्थव्यवस्था अस्तित्वात होती. त्यानंतर भांडवलशाहीच्या अत्यंत विरोधी जे टोक आहे तिला समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था असं म्हटलं गेलं. आणि या दोघांमधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहे भांडवलशाहीतल्या आणि समाजवादी किंवा साम्यवादा अर्थव्यवस्थेच्या, त्या चांगल्या गोष्टींच्या मिश्रणातून मिक्स इकॉनॉमी, मिश्र अर्थव्यवस्थेचा नवा प्रकार निर्माण झाला. अर्थात जगातल्या 188 देशांमध्ये काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून त्या देशाचा आर्थिक विकास केला जातो, तर काही देशांमध्ये समाजवादी किंवा साम्यवादी आर्थिक धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा विकास केला जातो, तर काही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा वापर करून किंवा मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून आर्थिक विकास साध्य केला जातो. आता जगातल्या कोणत्याही अर्थव्यवस्थेला जे बेसिक प्रश्न असतात ते बेसिक प्रश्न सोडवण्याचं काम ती अर्थव्यवस्था करत असते. बेसिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, कुठे करावं, किती करावं, कोणत्या तंत्राने करावं, त्याचं वाटप कसं करावं आणि यातून साधनसामुग्रीचा वापर होतो आहे की नाही हे बघावं. आणि साधनसामग्रीचा पूर्ण वापर होण्याच्या दिशेने हे प्रश्न सोडवण्यासाठी धोरणांची निर्मिती करणं. म्हणजे हे जे 6 बेसिक प्रश्न आहे जगातल्या मी सांगितलेल्या 3 प्रकारच्या अर्थव्यवस्थांना पडतात. हे प्रश्न सोडवण्यासाठी ती अर्थव्यवस्था कशा पद्धतीचं नियोजन करते हे त्या अर्थव्यवस्थेच्या धोरणकर्त्यांवर डिपेंड असते. म्हणून जगामध्ये मुक्त व्यापाराचं धोरण आणि संरक्षित व्यापाराचं धोरण हे प्रमुख धोरणं मान्य केलेली आहेत. आणि म्हणून या धोरणांच्या संदर्भामध्ये किंवा हे जे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत आपण बघितले, या सिद्धांतांचा बेस या धोरणांमध्ये कसा आहे आणि जगातले किती देश किंवा मुक्त व्यापाराचं धोरण जगातल्या देशांना अनुकूल आहे का संरक्षित व्यापाराचं धोरण चांगलं आहे, याचा आपण
या दोघं धोरणांची मांडणी करत असताना त्यांच्या चांगल्या बाजू आणि वाईट बाजू किंवा त्यांचे फायदे किंवा त्यांचे तोटे या दोघंही बाजूंनी या दोघं धोरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला आपण मुक्त व्यापार धोरण म्हणजे काय आणि त्या धोरणाच्या समर्थनार्थ कोणते मुद्दे आहेत आणि त्या धोरणाच्या विरोधी कोणते मुद्दे आहेत याचा अभ्यास करणार आहोत. आणि दुसरं जे धोरण आहे ते म्हणजे संरक्षित धोरण म्हणजे काय, प्रोटेक्टिव्ह ट्रेड पॉलिसी म्हणजे काय, या ट्रेड पॉलिसीच्या बाजूने कोणते मुद्दे आहेत, त्याच्या समर्थनार्थ कोणते मुद्दे आहेत आणि त्याच्या विरोधी कोणते मुद्दे आहेत याचा आपण अभ्यास करणार. प्रथम आपण मुक्त व्यापार धोरण म्हणजे काय याचा आपण अभ्यास करूया. मित्रहो, मुक्त या शब्दाचा अर्थ नियंत्रित नसलेला, मोकळा, स्वतंत्र असा घेतला जातो. या अर्थाने विचार केल्यास आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसणे, व्यापार पूर्णपणे मोकळा असणे, व्यापार स्वतंत्र असणे म्हणजेच मुक्त व्यापार होय. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची मुक्तपणे देवाणघेवाण केली जाते. व्यापारात सहभागी होणारा प्रत्येक देश हा स्वतंत्र असतो. कोणत्या वस्तू व सेवांचा व्यापार करायचा, किती प्रमाणात करायचा, कोणत्या देशांशी करायचा याबाबतचे निर्णय व्यापार करणारा देश स्वतंत्रपणे घेऊ शकतो. त्याच्यावर अशा पद्धतीचा व्यापार करण्यासाठी कोणीही दबाव निर्माण करू शकत नाही. मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कार सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञांनी केलेला दिसतो, ज्यामध्ये ॲडम स्मिथचा संबंध येतो. सनातनपंथीयांच्या मते प्रत्येक देशाची नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती हे भिन्न भिन्न असते. काही वस्तूंच्या उत्पादनाला नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती ही अनुकूल असते, ज्यामुळे उत्पादनाला नैसर्गिक परिस्थिती अनुकूल आहे त्यात श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचं तत्त्व लागू केलं जातं. त्यामुळे तुलनात्मक खर्चामध्ये तफावत निर्माण होते. हे आपण ॲडम स्मिथ आणि रिकार्डोच्या सिद्धांतामध्ये या तत्त्वांचा सविस्तर असा अभ्यास केलेला आहे. यातून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये लाभ निर्माण होतात. व्यापारापासून मिळणारे जे लाभ आहे ते देशांना प्राप्त होण्यासाठी मुक्त व्यापार असावा, त्यावर कोणतेही प्रकारचे नियंत्रण नसावे असं या धोरणकर्ते किंवा या धोरणाची मांडणी करणारे जे तज्ज्ञ आहेत त्यांना वाटते. म्हणून मुक्त व्यापाराच्या संदर्भामध्ये काही तज्ज्ञांच्या व्याख्या आपल्याला अभ्यासाव्या लागतात. यामध्ये ॲडम स्मिथ यांची व्याख्या आहे, त्यानंतर हॅबरलर यांची व्याख्या आहे, त्यानंतर बेस्टबल यांची व्याख्या आहे आणि भारतीय अर्थतज्ञ जगदीश भगवती यांची सुद्धा व्याख्या आहे. या व्याख्यांमध्ये ॲडम स्मिथ मुक्त व्यापाराच्या धोरणाची व्याख्या करताना असं म्हणतात की मुक्त व्यापार धोरण अशा प्रणालीला म्हटले जाते की ज्यात देशी व विदेशी वस्तूंमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. विदेशी वस्तूंवर कोणतेही अनावश्यक नियंत्रण किंवा कर लावले जात नाही व देशी वस्तू आणि उद्योगांना कोणत्याही विशेष सुविधा प्रदान केल्या जात नाही. प्राध्यापक हॅबरलर यांच्या मते मुक्त व्यापार उदारीकरणाची बाह्य प्रणाली आहे, परंतु याचा अर्थ असा नव्हे की एकीकडे अनियंत्रित व्यापार म्हणजे मुक्त व्यापार आणि दुसरीकडे बाजारातील शक्तींचा स्वतंत्र कार्यांमध्ये हस्तक्षेप म्हणजे सरकारचा हस्तक्षेप, या दोहोंचे एकाच वेळेस समर्थन तर्कसंगत होत नाही. प्राध्यापक बेस्टबल यांच्या मते मुक्त व्यापाराचा व्यावहारिक नियम
विदेशी व्यापार सिद्धांतातून घेतला आहे. यात कोणत्याही उद्योगाला दिले जाणारे विशेष प्रोत्साहन आणि सर्व निर्बंध काढून टाकले जातात. कर केवळ उत्पन्नाचा उद्देश लक्षात घेऊन लावले जातात. इतर उद्देशाने ते लावले जात नाही. येथे सीमाकर लावण्याची आवश्यकता आहे, तेथे तेवढ्याच प्रमाणात उत्पादन कर लावले जातात. म्हणजे बेस्टबेलने करांच्या संदर्भामध्ये किती प्रमाणात समर्थन करावं याची मांडणी केलेली आहे, ज्यामुळे एवढ्याच प्रमाणात कर लागू करावे की ज्यामुळे मुक्त व्यापारामध्ये नियंत्रणं येऊ शकत नाही, त्या व्यापारामध्ये मर्यादा येऊ शकत नाही. प्राध्यापक जगदीश भगवती यांच्या मते मुक्त व्यापार म्हणजे अशी स्थिती होय की ज्यात कोणतेही सीमाकर नसतात, कोटा निश्चित केलेला नसतो, विनिमय नियंत्रणावर अभाव असतो, विनिमय नियंत्रणाचा, उत्पादनासाठी आर्थिक मदतीची पद्धत नसते, उत्पादन साधनांचा वापर व वापरावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. मित्रो, या चारही तज्ज्ञांच्या अभ्यासावरून आपलं असं लक्षात येईल की देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा आणि त्यांची होणारी निर्यात आणि आयात याच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधनं नसतात की ज्यामुळे त्यांच्या व्यापारावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. मग ते उत्पादनासाठी उपलब्ध असणाऱ्या आवश्यक सेवांचा असेल किंवा व्यापारावर नियंत्रण आणणाऱ्या करपद्धतीचा असेल, या सर्व बाबींमधून हा व्यापार हा मुक्त असतो. करांच्या संदर्भामध्ये आवश्यक तेवढेच कर सरकारच्या उत्पन्नासाठी, सरकार चालवण्यासाठी आवश्यक असतात, तेवढेच ते लावू शकतात. त्यापेक्षा जास्त कर लावणं म्हणजे मुक्त व्यापाराच्या धोरणाला नियंत्रित करणं असा त्याचा अर्थ होतो. म्हणून चारही तज्ज्ञांच्या व्याख्यांमध्ये मुक्त व्यापार म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं असेल. या व्याख्यांवरून आपल्याला साधारणपणे काही गोष्टी अवगत होतात. त्यामध्ये मुक्त व्यापार देशी आणि विदेशी वस्तू असा भेदभाव करत नाही. त्यानंतर आयात आणि निर्यातीवर कोणत्याही प्रकारचे बंधने नसतात. वस्तूवर कोणतीही नियंत्रणे किंवा कर नसणे याचा अर्थ की वस्तूवर कर आकारूच नये. सरकारला राज्यकारभार चालवण्यासाठी जर उत्पन्नाची गरज भासली तर सरकार उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने आयात निर्यातीवर कर किंवा जकाती आकारू शकते. हे ॲडम स्मिथ, बेस्टबल यांना सुद्धा मान्य आहे. परंतु व्यापार नियंत्रित करण्याच्या हेतूने सरकार जर जकाती लावत असतील तर ते त्यांना मान्य नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप मुक्त व्यापार धोरणावर अंशतः हस्तक्षेप जो आहे, कमीत कमी प्रमाणातला हस्तक्षेप जो आहे तो मुक्त धोरणावर परिणाम करत नाही, असे हॅबरलर, केअरनेस यांनी मान्य केले आहे. परंतु बाजारातील मुक्त आयात आणि निर्यात या शक्तींना नियंत्रित करण्यासाठी सरकारने केलेला हस्तक्षेप त्यांना मान्य नाही. सरकारने हस्तक्षेप केला तर देशाला व्यापार लाभापासून वंचित राहावे लागते, असे केअरनेस मानतात. तसेच निर्यात वाढ करण्यासाठी देशी वस्तू व देशी उद्योगांना प्रोत्साहने देऊ नये, स्पर्धेपासून संरक्षण करू नये आणि आयात नियंत्रित करण्यासाठी विदेशी वस्तूवर कोणतेही निर्बंध लादू नये. त्यानंतर मुक्त व्यापार धोरणात कोणतेही सीमाकर नसतात, कोटा पद्धती नसते, परकीय चलन विनिमय नियंत्रण नसते, उत्पादकांना आर्थिक मदत केली जात नाही, साधनांच्या वापरावर कोणतेही बंधने नसतात. जर एखाद्या देशाने नियंत्रणं लावली असतील तर ती काढून टाकण्यात येईल. मित्रहो, या व्याख्यांमधून ह्या ज्या 6 मुद्द्यांमध्ये आपण मुक्त व्यापाराचा अर्थ नीट समजून घेतला. आपण अशाच प्रकारचं जे व्याख्यान आहे ते आपल्या
सामान्य अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की ग्लोबलायझेशनची प्रक्रिया 1991 पासून भारत सरकारने किंवा जगाने स्वीकारलेली आहे. या ग्लोबलायझेशनमध्ये या मुक्त व्यापार धोरणाची बीजं कशी रोवलेली आहे हे आपल्याला G3च्या व्याख्यानांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या संदर्भामध्ये जे धोरण आहे त्या संदर्भामध्ये आपण बघितलं आहे. किंवा IMF, जागतिक बँक आणि WTO यांच्या व्यापार करण्याच्या धोरणामध्ये, बँकांच्या मदत करण्याच्या धोरणामध्ये मुक्त व्यापाराचा अवलंब करावा असा इनडायरेक्टली ग्लोबलायझेशनच्या प्रक्रियेमधून या तिघही संस्थांनी जगभरातल्या सर्व देशांना हे मान्य करण्यासाठी बंधनकारक केलेलं आहे. आणि म्हणून देशामध्ये खाजगीकरणाची आणि उदारीकरणाची जी प्रक्रिया लागू झालेली आहे 1991 पासून, हे सर्व जे धोरण आहे ते मुक्त व्यापाराच्या धोरणाशी संबंधित आहे. म्हणून जगामध्ये आता सध्या ग्लोबलायझेशनच्या प्रक्रियेच्या माध्यमातून मुक्त व्यापार धोरणाचा संचार सुरू आहे. जगातले सगळे आयात निर्यातीचे जे धोरण आहेत ते मुक्त व्यापारावर अवलंबून आहेत किंवा मुक्त व्यापार धोरणाच्या नीतीने सुरू आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच भारतासारख्या देशामध्ये जे स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट अर्थव्यवस्थेमध्ये समायोजन जे झालेलं आहे, स्थिरीकरण आणि अर्थव्यवस्थेतील जे समायोजन आहे ते समायोजन, बेसिक समायोजन जे आहे ते आपल्याला दिसून येते. म्हणजे सरकारने खाजगीकरणाला मोठ्या प्रमाणात वाव दिलेला दिसतो आणि सरकारचा अर्थव्यवस्थेतील हस्तक्षेप हा कमी झालेला दिसतो. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था जवळपास 90% आसपास ही खाजगीकरणाच्या माध्यमातून कार्यरत आहे असं आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या देशात आलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंट आकर्षित करतो आहे. व्यापारावरची बरीचशी नियंत्रणं आपण कमी केलेली आहे, जी आपण रिसेंट इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी 2015 ते 20 या कालखंडातील पॉलिसीचा डिटेल अभ्यास केला तर आपल्याला भारतामध्ये सुद्धा मुक्त व्यापार धोरणाच्या माध्यमातून कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराची धोरणं ठरवली जात आहेत आणि तो घडून येतो आहे ते आपल्या लक्षात येईल. मित्रहो, मुक्त व्यापार धोरणाच्या व्याख्या आणि त्यांच्या स्पष्टीकरणावरून आपल्याला हे लक्षात आलं असेल. यानंतर आपण मुक्त व्यापार धोरणाच्या समर्थनार्थ असणारे आर्ग्युमेंट्स किंवा युक्तिवाद आणि त्याच्या विरोधी असणारे जे युक्तिवाद आहे त्याचा आपण स्वतंत्ररित्या व्याख्यानामध्ये अभ्यास करणार आहोत. मुक्त व्यापाराच्या धोरणाच्या समर्थनार्थ युक्तिवाद म्हणजे आर्ग्युमेंट इन फेवर ऑफ फ्री ट्रेड पॉलिसी. यामध्ये आपण काही विशिष्ट मुद्द्यांचा स्पष्टीकरणासाठी या मुद्द्यांच्या स्पष्टीकरणासाठी अभ्यास करणार आहोत. मुक्त व्यापाराचं धोरण जर स्वीकारलं तर अर्थव्यवस्थांमध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या पद्धतीने घडून येऊ शकतात त्याला समर्थनार्थ युक्तिवाद असं म्हटलं जातं. किंवा मुक्त व्यापाराच्या धोरणाचं समर्थन करणाऱ्यांनी कोणकोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगाने हे धोरण चांगलं आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यामध्ये मुक्त व्यापाराचं धोरण जर स्वीकारलं तर काय काय होऊ शकते, तर उत्पादक साधनांचा महत्तम वापर करता येऊ शकतो, अकार्यक्षम उद्योगांचा अस्त होतो, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते, उपभोक्त्यांना लाभ मिळतो, मक्तेदारीला पायबंद घातला जातो, उत्पादन पद्धतीत सुधारणा केली जाते, त्यानंतर बाजारांचा विस्तार होतो, राजकीय भ्रष्टाचारावर नियंत्रण येते, देण्याघेण्यात सुविधा निर्माण होते, व्यापार चक्राचे नियमन करता येते, आंतरराष्ट्रीय सद्भावना आणि सहकार्यात वाढ करता येते आणि अल्पविकसित देशांचा आर्थिक विकास घडून येऊ शकतो. या 10 या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये मुक्त व्यापाराच्या धोरणाचं समर्थन केलं जातं असं आपल्याला दिसून येईल. जवळपास 12 मुद्दे जे आहेत ते समर्थनाच्या बाजूने आपल्याला अर्थतज्ज्ञांनी केलेले आहे असं दिसून येते. त्यामध्ये पहिला जो युक्तिवाद आहे समर्थनाचा तो महत्तम साधनांचा, उत्पादक साधनांचा महत्तम वापर असा आहे. मित्रहो, या धोरणाच्या पुरस्कर्त्यांनी असं म्हटलं की जर मुक्त व्यापाराचं धोरण जर देशाने स्वीकारलं तर साधन सामुग्रीचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर होऊ शकतो. म्हणजेच
साधनसामुग्रीचं योग्य असं वितरण विविध उद्योगांमध्ये होईल असं त्यांचं मत आहे. प्रत्येक देश अशा वस्तू उत्पादनाचं विशेषीकरण करेल की ज्या वस्तूचे कमीत कमी खर्चामध्ये त्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन करणं शक्य होईल. आता प्रत्येक देशाची भौगोलिक आणि मौसमिक परिस्थिती, नैसर्गिक परिस्थिती ही वेगवेगळी असते असं आपण आधीच बघितलेलं आहे. आणि त्यामुळे या विभिन्न प्रकारच्या नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीमुळे काही उत्पादन घटकांची देणगी चांगल्या प्रमाणे त्यांना दिलेली आहे, विपुल प्रमाणात दिलेली आहे. या जास्त उपलब्ध असणाऱ्या उत्पादन घटकांच्या माध्यमातून श्रमविभागणी आणि विशेषीकरणाचं तत्त्व लागू करून मोठ्या प्रमाणात उत्पादन करून त्यांचा उत्पादन खर्च कमीत कमी ठेवून त्यांच्या किमती कमीत कमी ठेवून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची निर्यात करता येऊ शकते. म्हणजे अशा रीतीने मुक्त व्यापाराच्या धोरणाची संधी जर जगामध्ये असेल आणि त्या देशाने त्या संधीचा उपयोग करण्याचा किंवा संधी घेण्याचा विचार केला असेल तर या अनुषंगाने उत्पादनाची व्यूहरचना करावी लागेल, ज्यामुळे उपलब्ध साधनसामुग्रीचा महत्तम वापर होऊ शकतो, ज्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या देशाला अधिक निर्यात करून त्याला जास्तीत जास्त लाभ निर्माण करता येऊ शकतो. त्यानंतर अकार्यक्षम उद्योगांचा ऱ्हास होईल किंवा ते नष्ट होतील. आता व्यापाराचं धोरण हे मुक्त असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे स्पर्धा होते आणि स्पर्धेमध्ये कोण टिकेल की जो चांगल्या वस्तूंची निर्मिती करेल, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करेल, उत्पादनाचा खर्च कमीत कमी करेल आणि वस्तूंची गुणवत्ता चांगली आणि वस्तूंच्या किमती कमी, अशा प्रकारचं धोरण किंवा अशा प्रकारचा उद्योग जो असेल तोच या स्पर्धेमध्ये टिकेल. म्हणजेच चांगला उद्योग आणि कार्यक्षम उद्योग आणि अकार्यक्षम उद्योग अशा दोन प्रकारचे उद्योग अर्थव्यवस्थेमध्ये अस्तित्वात असतात. त्यामुळे स्पर्धायुक्त वातावरणामध्ये कार्यक्षम उद्योग टिकतात आणि ॲटोमॅटिकली अकार्यक्षम उद्योग हे नष्ट होत असतात. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वृद्धी होते. श्रमविभागणी आणि विशेषीकरणाच्या तत्त्वाचा विपुल प्रमाणात असणाऱ्या उत्पादन घटकांच्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणं शक्य होत असते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी आणि वस्तूंच्या किमती कमी, त्यामुळे त्या वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. म्हणजे साधनसामुग्रीचा महत्तम वापर आणि त्याच्यातून जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन आणि त्या उत्पादनाचा खर्च कमी, त्यामुळे त्या वस्तूंच्या किमती कमी, त्यामुळे त्या वस्तूंची निर्यात वाढ, त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ, अशा प्रकारचं एक सूत्र यामधून तयार होऊ शकते आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्यातून मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यानंतर उपभोक्त्यांना लाभ. आता उपभोक्त्यांना आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराचा लाभ कसा मिळू शकतो, तर मुक्त व्यापारामुळे विदेशातील चांगल्या दर्जाच्या विविध वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारातून स्वस्त किमतीला प्रत्येक देशाला आयात करणं शक्य होत असते. स्पर्धेमुळे वस्तूंच्या दर्जात सुधारणा होते. साधनांच्या कार्यक्षम वापरामुळे विविध वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणाचे उत्पादन होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वस्तूंचा पुरवठा वाढतो, वस्तूंच्या किमती कमी होतात. जगातील सर्व देशांच्या उपभोक्त्यांना उच्च दर्जाच्या विविध वस्तू मुबलक प्रमाणामध्ये कमी किमतीला उपलब्ध होत असतात. त्यामुळे उपभोक्त्यांच्या राहणीमानात गुणवत्तायुक्त वस्तूंचा उपभोगात वापर वाढल्यामुळे वाढ होऊ शकते आणि त्यामुळे व्यक्ती, देश आणि जगाच्या कल्याणामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. त्यानंतर मक्तेदारीला पायबंद बसतो. देशामध्ये स्पर्धेचं वातावरण जर सुरू झालं तर एखाद्या उद्योगाची जी मक्तेदारी असेल ती मक्तेदारी ॲटोमॅटिकली या धोरणामधून नष्ट होऊ शकते. कारण मुक्त व्यापाराच्या धोरणामध्ये स्पर्धेमध्ये जो उद्योग असेल तोच टिकू शकतो आणि स्पर्धेमध्ये टिकणारा हा उद्योग कार्यक्षम असू शकतो. जो उद्योग कार्यक्षम आहे, अकार्यक्षम उद्योग ॲटोमॅटिकली नाहीसे होतात, हे आपण आधीच्या मुद्द्यात त्याचं विश्लेषण केलं. परंतु मक्तेदारी निर्माण जर झालेली असेल एखाद्या देशामध्ये, म्हणजे चुकीच्या व्यापार धोरणाचा अवलंब एखाद्या देशामध्ये होत असतो, तेव्हा त्याच्यातून मक्तेदारी निर्माण होत असते. अशा उद्योगांना सरकारचं विनाकारण संरक्षण मिळालेलं असतं.
त्यामुळे सरकारच्या संरक्षणामध्ये हे उद्योग सुरक्षित असतात, त्यामुळे त्यांची मक्तेदारी निर्माण झालेली आहे असं आपल्याला म्हणता येते. परंतु मुक्त व्यापाराचं धोरण जर आपण स्वीकारलं तर ही मक्तेदारी ॲटोमॅटिकली बंद होते, ॲटोमॅटिकली नष्ट होते. त्यामुळे विविध प्रकारच्या उद्योगांची निर्मिती झाली की हे उद्योग चांगल्या वस्तू देण्यासाठी आणि वस्तूंच्या किमती कमी ठेवण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करतात. या स्पर्धेमध्ये उपभोक्त्यांचा फायदा होतो, जे आपण आधीच्या मुद्द्यामध्ये बघितलं की चांगल्या गुणवत्तेच्या कमी किमतीच्या मोठ्या प्रमाणातल्या वस्तूंचा उपभोक्त्यांना घेता येतो. हे सर्व स्पर्धामय वातावरण जर असेल तरच शक्य होत असते आणि म्हणून मुक्त व्यापार धोरणाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मक्तेदारीचा पायबंद होतो आणि मोठ्या प्रमाणात स्पर्धा असणारे उद्योग अर्थव्यवस्थेत निर्माण होतात आणि त्यातून उच्च गुणवत्ता आणि कमी किंमत असणाऱ्या वस्तू बाजारपेठेमध्ये येत असतात. त्यानंतर बाजारांचा विस्तार होतो, उत्पादन पद्धतीत सुधारणा होते. मित्रहो, मुक्त व्यापार उत्पादकांना देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा सामना करावा लागतो. या स्पर्धेत टिकवून राहण्यासाठी उत्पादन पद्धतीत आणि तंत्रात सुधारणा करावी लागते. नवीन तंत्रज्ञान हस्तगत करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांशी अनेकदा सहकार्य करार करावे लागतात. स्वतः शोध आणि संशोधन आणि विकास या कार्यक्रमांना हाती घ्यावं लागतं. नवीन तंत्रज्ञानातून उत्पादनात वाढ होत असते, सरासरी उत्पादन खर्चामध्ये घट होत असते. स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादनामध्ये नवनवीन तंत्रज्ञान, नवीन बाजारपेठा, नवीन विक्रीच्या पद्धती यांचा विकास करावा लागतो, या तंत्राचा विकास करावा लागतो. उत्पादक चांगल्यातली चांगली उत्पादन पद्धती अंगीकारण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे उत्पादनाच्या दर्जामध्ये सुधारणा होते, उत्पादनाचा दर्जा उंचावत असतो. उत्पादन वाढीचे सातत्य टिकवण्यासाठी सतत नवनवीन योजनांचा, नवनवीन संकल्पनांचा स्वीकार आणि नवीन पद्धतींचा वापर करावा लागतो, ज्यामुळे उत्पादन पद्धतीत सुधारणा होत असताना दिसते. म्हणजेच स्पर्धेमध्ये प्रत्येक उद्योजकाला आपला उद्योग अपडेट ठेवावा लागतो. म्हणून मुक्त व्यापार धोरणातून उत्पादनाच्या पद्धतीमध्ये सुद्धा सुधारणा होत असताना दिसते. त्यानंतर बाजारपेठांचा विस्तार होताना दिसतो. मित्रहो, जर मुक्त व्यापार नसेल आणि देशात वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असेल तर उत्पादित वस्तूंची फक्त देशांतर्गत बाजारातच विक्री होऊ शकते. उत्पादन वाढीमुळे देशांतर्गत बाजारातील पुरवठ्यात वाढ होते, त्यामुळे किमती कमी होतात, परिणामी उत्पादकांना नफा कमी होत असतो. देशाचा व्यापार जर मुक्त असेल तर अतिरिक्त उत्पादन जागतिक बाजारात विक्रीसाठी नेता येऊ शकते, त्यामुळे बाजाराच्या कक्षा ॲटोमॅटिकली त्याच्यातून वाढत असतात. देशाला त्यातून विदेशी चलनाची प्राप्ती होत असते. म्हणजेच विदेशी चलनाच्या सहाय्याने देश विकासात्मक कार्यक्रमाची किंवा साधनसामुग्रीची आयात करू शकतो आणि त्यामुळे भविष्यातल्या उद्योगांच्या विकासासाठी अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाची आयात केल्यामुळे त्याला हे उद्योग मजबूत करता येतात, उत्पादनाच्या पद्धतीत सुधारणा करता येऊ शकते आणि म्हणून बाजाराच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणातील उत्पादन हे कारणीभूत ठरते. मुक्त व्यापाराच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पादन निर्यात केल्यामुळे निर्यात उत्पन्नात वाढ होते. निर्यात उत्पन्नातून आधुनिक तंत्रज्ञानाची आयात होते आणि अधिकाधिक आपल्या उत्पादनाच्या प्रक्रिया सुधारित आणि सक्षम करता येऊ शकतात. म्हणजे बाजाराचा विस्तार हा निर्यात वाढीसाठी आवश्यक असतो. त्यानंतर राजकीय भ्रष्टाचाराला नियंत्रण याच्यातून येत असते. देशात व्यापार नियंत्रित असेल तर परवाना राज, परमिट राज ज्याला आपण म्हणतो, ते अस्तित्वात येत असते. आयात निर्यात परवाना देण्यासाठी राजकीय नेते, शासकीय अधिकारी भ्रष्टाचार करत असतात. देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देताना उद्योजकांकडून लाच स्वीकारली जाते. ज्यांना संरक्षणाची गरज आहे त्यांना संरक्षण दिले जात नाही आणि जे अकार्यक्षम उद्योजक आहेत ते लाचलुचपतीच्या आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाने
आपल्या उद्योगांना संरक्षण मिळवण्याचा मार्ग स्वीकारतात. म्हणून मुक्त व्यापारातून अशा उद्योगांचा नायनाट होतो. ते उद्योग याच्यातून आपोआप नष्ट होत असतात आणि राजकीय भ्रष्टाचाराला जो चालणारा उद्योग असतो तो सुद्धा मुक्त व्यापाराच्या धोरणातून नष्ट होताना दिसतो. त्यानंतर देण्याघेण्यात सुविधा निर्माण होत असतात. मुक्त व्यापार वस्तूंची देवाणघेवाण सुलभ करतो. व्यापार माध्यमातून ज्या देशांकडे देणे घेणे निर्माण होते त्यांच्याकडून वस्तूंची आयात करून आणि ज्या वस्तूंना देणे द्यायची आहेत त्यांना निर्यात करून देणे घेणे आपापसात मिटवता येतात. यातून व्यवहार तोलात आपोआप संतुलन निर्माण होत असते. त्यानंतर व्यापार चक्राचं नियमन करता येते. मुक्त व्यापार अंगीकारणाऱ्या देशांमध्ये किंमत स्थैर्य आणि आर्थिक स्थैर्य आपोआप निर्माण होत असते. एखाद्या देशात भाववाढीची परिस्थिती निर्माण झाली तर विदेशी उपभोक्त्यांना त्या देशातील वस्तू स्वस्त महाग वाटू लागतात. स्वस्त नाही, भाववाढीची परिस्थिती निर्माण झाली तर विदेशी वस्तू महाग वाटतात आणि भावघटीची परिस्थिती निर्माण झाली तर विदेशी वस्तू स्वस्त वाटतात. जर भावघटीच्या परिस्थितीतून वस्तू स्वस्त वाटत असतील तर त्यांच्या मागणीमध्ये वाढ होते, त्यामुळे त्या देशाच्या निर्यातीमध्ये वाढ होते. जसजशी विदेशी मागणी वाढू लागते तसतसा हळूहळू वस्तूंच्या किमती सुद्धा वाढू लागतात आणि किमतीत स्थैर्य निर्माण होत जाते. अशा रीतीने भाववाढीच्या परिस्थितीत देशातील उपभोक्त्यांना विदेशी वस्तू स्वस्त वाटतील, त्यामुळे त्यांची आयात वाढवावी लागते. आयात वाढल्याने देशांतर्गत पुरवठा वाढून किमती कमी होतील आणि किंमत स्थैर्य निर्माण होईल. अशा रीतीने आंतरराष्ट्रीय व्यापारातून जे व्यापार चक्र निर्माण होते, या व्यापार चक्रातून भावघटीतून आणि भाववाढीतून होणारी जी दूरगामी परिस्थिती असते ते टाळण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे व्यापार चक्राचं हे रेग्युलेशन जे आहे, हे नियमन जे आहे ते मुक्त व्यापाराच्या धोरणातून आपल्याला साध्य करता येते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सद्भावना आणि सहकार्यामध्ये सुद्धा मुक्त व्यापाराच्या धोरणातून वाढ होऊ शकते. मुक्त व्यापारातून एकमेकावरील अवलंबित्व वाढल्याने व परस्पर सहकार्याची आणि सद्भावनेची निर्मिती झाल्यामुळे सर्व देश एकत्र येऊन एकमेकाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा आणि आर्थिक शक्तीचा विकास करत असतात. जी कमतरता असेल ती सहकार्यातून दूर केली जाते. हॅबरलरच्या मते मुक्त व्यापार केवळ स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण करून कार्यक्षमता आणि उत्पादनात वाढ करत नाही, तर याबरोबरच जागतिक बंधुभाव, जागतिक सहकार्य आणि परस्पर सद्भावना वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सद्भावनेत आणि सहकार्यामध्ये वाढ झालेली दिसून येते. शेवटचा मुद्दा जो आहे अल्पविकसित देशांचा आर्थिक विकास. मित्रहो, मुक्त व्यापार अल्पविकसित देशांच्या आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. यातून आर्थिक विकासाची गती वाढते. याबाबत हॅबरलर यांनी आपले मत व्यक्त करताना काही बाबींचा उल्लेख केलेला आहे. मुक्त व्यापार अल्पविकसित देश किंवा मुक्त व्यापारातून अल्पविकसित देश आपल्या विकासाच्या योजना तयार करून त्यासाठी भांडवली वस्तू, यंत्रसामग्री आणि कच्च्या मालाची आयात सहजपणे करू शकतात. विकसित देशांकडून तंत्रज्ञान, कुशल व्यवस्थापन यांची सहज अल्पविकसित देशांना आयात करता येऊ शकते. त्याचबरोबर मुक्त व्यापारातून देशात निकोप स्पर्धेला प्रोत्साहन मिळते. यातून आयात वस्तू रास्त किमतीला देशातील उपभोक्त्यांना सहज उपलब्ध होऊ शकतात. मुक्त व्यापारातून उद्योग क्षेत्रात स्पर्धा निर्माण होते आणि स्पर्धेतून अकार्यक्षमता हद्दपार होऊन मक्तेदारीला सुद्धा पायबंद बसतो. अशा रीतीने हे 4-5 मुद्दे मुक्त व्यापाराच्या धोरणामुळे अविकसित राष्ट्रांना त्यांचा विकास करण्यासाठी फायद्याचे ठरतात, असं हॅबरलरने आपल्या विश्लेषणातून स्पष्ट केलं. मित्रहो,
जवळपास 12 मुद्दे आपण मुक्त व्यापाराच्या समर्थनार्थ मांडलेले आहेत. म्हणजेच मुक्त व्यापार किती महत्त्वाचा आहे हे या 12 मुद्द्यांतून आपल्याला स्पष्ट करता येते. आता ज्या पद्धतीने आपण मुक्त व्यापारासाठी ही परिस्थिती कशी कारणीभूत आहे किंवा याच्या समर्थनार्थ ज्या पद्धतीचे आर्ग्युमेंट केलेले आहे त्याच पद्धतीने मुक्त व्यापाराचं धोरण कसं मारक असू शकते याच्या संदर्भामध्ये सुद्धा तज्ज्ञांनी अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून मुक्त व्यापाराचं धोरण जसं योग्य आहे तसं ते अयोग्यसुद्धा आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला मुक्त व्यापाराच्या विरोधी असणारे काही युक्तिवाद, आर्ग्युमेंट इन डिसफेवर ऑफ फ्री ट्रेड या मुद्द्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. मुक्त व्यापाराच्या विरोधातील जे मुद्दे आहेत ते आपण पुढच्या व्याख्यानामध्ये बघूया. तोपर्यंत आपण इथंच थांबतोय. घरी आहे, घरीच राहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. कोरोनापासून आपलं संरक्षण करा आणि इतरांनाही संरक्षणाचं कवच काय आहे त्याबद्दल माहिती द्या. मित्र, आपण इथंच थांबतोय. थँक्यू.